बीड जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस झालाय, त्यामुळे पिकांचं नुकसान झालंय। नुकसानग्रस्त भागामध्ये पंचनाम्याची गरज नाही, थेट मदत करणार असं कृषी मंत्री धनंजय मुंडेंनी घोषणा केली आहे। तर आदित्य ठाकरेंना शेतीबद्दल काय माहिती असणार असा सवालही त्यांनी विचारला। शेतात येऊन माझ्यासोबत नांगर चालवून दाखवा असं खुलं आव्हान धनंजय मुंडेंनी आदित्य ठाकरेंना दिलं। आदित्य ठाकरे आज दौरा करतायत। मराठवाड्यामध्ये जे नुकसान झालं आहे अतिवृष्टीमुळे त्याचा दौरा आदित्य ठाकरे करतायत, पण त्याच्या आधीच कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी एक मोठी घोषणा केली आहे। तर पंचनाम्याची गरज नाही, थेट मदत करणार असं त्यांनी सांगितलं आणि त्याचबरोबर आदित्य ठाकरेंना खुलं चॅलेंज दिलंय। आदित्य ठाकरेंना शेतीबद्दल काय माहिती असणार, त्यांनी माझ्यासोबत येऊन नांगर चालवून दाखवावा असं आव्हान त्यांनी दिलं। युवराज आहेत ते सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलेले आहेत। त्यांना शेती मंत्री किंवा कृषी मंत्री माहीत नसेल, पण त्यांना शेती आणि कृषी मंत्री बघायचं असेल तर त्यांनी सुद्धा एकदा तिफणीवर यावं आणि एका धुरीत तिफून त्यांनी मी बी चालवं बसावं एकत्रित आणि तुम्ही सगळ्या माध्यमांनी बघावं खरा शेतकरी कोण आहे। इथं एक दिवस यायचं चार्टर फ्लॅटनं 24 तासात फोटोशूट काढायचा शेतकऱ्याच्या बांधावर येऊन 3 वर्षानंतर आणि शेतकऱ्याच्या बाबतीमध्ये पुतना मावशीचं प्रेम दाखवायचं हे शेतकऱ्यांना कळतं। शेतकरीची जात अशी आहे त्याला अगोदर सगळ्यात कळतं, ज्याला निसर्ग कळतो त्यांना कृषी मंत्री कोण आहे हे अगोदर माहिती आहे। पण मला या गलिच्छ राजकारणात पडायचं नाही। माझ्या दृष्टीने आज शेतकरी संकटात आहे आणि या शेतकऱ्याला मला कसल्याही परिस्थितीत या संकटातून बाहेर काढायचं आहे। बिलकुल मला काही कळत नाही, पण मला एवढं कळतं की आज माझा शेतकरी बांधव जो आहे तो हैराण आहे, त्रस्त आहे आणि त्याला मदतीला आम्ही धावलो पाहिजे हे एवढं मला कळतं। बाकी मला शेती येत नाही, कारण काय कृषी खात्यात कशा बदल्या होतात ते त्याला जास्ती माहिती, मला कुठे माहिती। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।